कोपरगावकरांनो, बाजारात फिरून थकलात तरीही हवी ती वस्तू मिळत नाहीये का? मग या थेट द फॅमिली मार्ट मध्ये तुमच्या घरासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आता एकाच छताखाली. लहान मुलांची आकर्षक खेळणी, मुलांचे व मोठ्यांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, किचनवेअर, भांडी, गिफ्ट्स आयटम, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या 10,000हून अधिक वस्तूंचा भव्य संग्रह. उत्तम गुणवत्ता, भरपूर व्हरायटी आणि होलसेल दरांमुळे ग्राहकांची वाढती पसंती. सणोत्सव असो, वाढदिवस असो किंवा रोजच्या गरजेची खरेदी, प्रत्येकासाठी योग्य पर्याय फक्त द फॅमिली मार्ट मध्ये. मग वाट कसली पाहता? आजच भेट द्या द फॅमिली मार्ट, येवला रोड, शीतल हॉटेल शेजारी, कोपरगाव. द फॅमिली मार्ट, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदी खरेदीचे विश्वासू ठिकाण. कोपरगाव शहरातील निवारा परिसरात मंगळवार दिनांक 16 जून रोजी सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास घडलेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले जाणाऱ्या एका व्यक्तीने अचानक एका स्थानिक नागरिकावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला असून त्याला तातडीने कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जखमीची प्रकृती सध्या स्थिर आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून हातात चाकू आणि साखळी घेऊन परिसरात फिरत होती. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी अशा व्यक्तीवर वेळीच उपचार, समुपदेशन आणि योग्य देखरेख होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी पंचनामा करून घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी मानसिक आरोग्य व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. बातमी तुमची, प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव.